नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. भाजी करण्यासाठी इथे मी हरभऱ्याची पानं कोवळ्या देठांसहित घेतलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याला नवीन फुटवा फुटतो, त्यामुळे त्याची कोवळी शेंडे खुडून घ्यायची आहेत. पहिल्यांदा हरभऱ्याची भाजी हाताने झाडून घ्यायची आहे, कारण वातावरणातील बदलामुळे याच्यावर बारीक अळ्या असतात. भाजी झाडून झाल्यानंतर पाण्याखाली स्वच्छ धुवून चाळणीमध्ये तासभर निथळत ठेवायचे आहे. निथळत ठेवल्यामुळे भाजी जास्त चिपचिपी होणार नाही. तसेच निथळून झाल्यानंतर भाजी तुम्ही मोठी मोठी सुद्धा चिरून घेऊ शकता. कढईमध्ये 1/4 पळी शेंगदाण्याचे तेल घालूया. तेल चांगले गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालूया. जिरे चांगले उमलले की 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. मिरचीचे तुकडे मंद आचेवर छान तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात. मिरची छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेल्या 4-5 लसूण पाकळ्या घालूयात. लसूण मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. आता याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालूयात. भाजी छान तेलामध्ये परतून घेऊयात. भाजी परतून कमी झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर भाजी परतून कमी झाल्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. भाजी शिजत असताना गॅसची आच कमीच ठेवायची आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून भाजी हलवून घेऊया, म्हणजे भाजी खाली तळाला लागणार नाही. हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया. तीन ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. परत एकदा हलवून घेऊया. भाजीची आणखीन चव वाढवण्यासाठी पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालूया. शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचे कूट मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया आणि गॅस बंद करूया. हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर ही भाजी आंबूस लागते, म्हणून ती भाकरीबरोबरच खायला भारी वाटते. अशी हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.